आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। 7/12 कोरा कोरा यात्रेचा चौथा दिवस, बच्चू कडू यांच्या पायाला जखमा, सरकार अजूनही गप्प। अमरावती जिल्ह्यातील लालखिंड ते तिवरी दरम्यान पावसाच्या संततधारेतून चिखलाच्या मार्गातून एक एल्गार निघालाय। 7/12 कोरा कोरा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही पदयात्रा आज चौथ्या दिवशी एका खडतर टप्प्यावर पोहोचलीय। सरकारच्या दिरंगाई विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पण बच्चू कडू यांच्या पायांना खोलवर जखमा झाल्या तरीही ते थांबले नाहीत। शेतकऱ्यांच्या जखमा माझ्यापेक्षा खोल आहेत, थांबणे शक्य नाही असे म्हणत औषध लावून पट्टी बांधून पुन्हा ते पुढे निघाले। कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि सरकार मात्र अजूनही एसी केबिनमध्ये गप्प बसलेले। कर्जमाफीसाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आज निराशा, वेदना आणि आशेचा एकच प्रश्न, हे सरकार कधी ऐकेल? ही यात्रा केवळ पायपीट नाही, ही आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेली क्रांतीची ज्वाळा। मुलगी पांगरी, वडसा, लालखिंड अशा अवघड मार्गांवरून होणाऱ्या या यात्रेचा चौथा दिवस संघर्ष आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण ठरत आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रलंबित कर्जमाफ्या आणि कोऱ्या सातबाऱ्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला अजूनही सरकारकडून उत्तर मिळाले नाही, ही शरमेची बाब नाही का? मातीत चालणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे दुःख माझ्या पायांच्या जखमांपेक्षा खोल आहे। हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणार। हे केवळ आंदोलन नाही, ही आहे सरकारच्या बेपर्वाई विरोधात उठलेली क्रांती। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला नाही तर संघर्षाचा वणवा महाराष्ट्रभर पेटेल। बच्चू कडू संस्थापक, प्रहार जनशक्ती पक्ष। 7/12 कोरा कोरा यात्रा पुढे चालूच आहे। सरकार किती दिवस गप्प बसेल? टीव्ही मराठी 24 न्यूजवर राहा जोडलेले। आम्ही दाखवत राहू प्रत्येक पावलाची कहाणी, प्रत्येक जखमेचा हुंकार।